बी चा संघ. चला, दोन सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात, ज्याने या मयूरने ज्या स्पर्धेला सुरुवात केली होती चौकाराने, आणि नॉस्ट्रा कॅनला हितेश बाली असे दोन खेळाडू ॲज अ ओपनर म्हणून रेडी झाल्यात. आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन मिस्टर नितीन टाक्यू. चला, पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये नितीन रेडी आहेत. स्ट्राईक हँडला मयूर. ऑल सेट. दोन लुझर संघादरम्यान मॅच, फार इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्ले. मॅचला होते सुरुवात. मॅच नंबर 4 होलीपाडा चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात, ऐकत आहात. आणि आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. आणि आज हरणाळकर किल्ला गट या मधून आपल्याला 4 संघ खेळताना पाहिलेत. आतापर्यंत या 4ही संघाची कहाणी लगातार 2 मॅच जिंकून होलीपाडा SS क्लब होलीपाडा या संघाने आतापर्यंत या आजच्या दिवसामध्ये वर्चस्व गाजवले. पाहूया, आणखीन एक मॅच आपल्याला भेटला येणार आहे. दुसरा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने फक्त चेंडूला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनचा खेळाडू त्या चेंडू खाली येतोय. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 धाबा धावफलकावर 4 षटकांची मॅच, 1 ओव्हरचं पॉवर प्ले. आता या पॉवर प्लेला खेळत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धाबा पाहिल्यात. नितीन समोर. वन्स अगेन मयूर पुन्हा एकदा रेडी होत आहेत. पाहूया, स्वप्नपूर्ती आणि त्यांच्या अगेन्स्ट होलीपाडा बी हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतायत. आणि हे 2 हात करत असताना कशा प्रकारचा खेळ राहणार आहे, लेट्स सी मॅच मध्ये काय घडतंय. यावली गतीमध्ये थोडासा परिवर्तन केलं होतं. आतमध्ये येणारा बॉल, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धाबा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा नितीन रेडी आहेत. याबली स्ट्राईक हँडला मयूर. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, ऑन साइडला हलक्या हाताने फक्त चेंडूला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट. आता पहिल्या 4 चेंडूमध्ये 5 की 4 धाबा, 4-0 यापर्यंत कहाणी आहे पहिल्या 4 चेंडूची. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नाही डीजे, नाही 4च बॉल झाल्यात. वेळ आहे अजून, कारण 2 चेंडूचं खेळणं बाकी आहे. लेट्स सी काय घडतंय. पुढचा बॉल. याबली पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. काय जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतात मिस्टर नितीन. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा. शेवटचा बॉल, काय इकडून एखादा मोठा ब्लास्ट. शेवटचा बॉल, फटका फसलाय. यावली झेल सुटतोय. पुन्हा तेज सहज सोप्या रीतीने आलेला झेल हातामधून चेंडू निसटला. आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावफलकावरती 5-0 टीम स्वप्नपूर्ती संघ होलीपाडा बी या संघासमोर. डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत. साला तो वही मच्छर है जो अपन उस दिन सो रहा था तो अपन को काट रहा था. ये वही है. उस दिन अपन क्या बोला था कि अगर जागते हुए इंसान को काटेगा तो सीधा एक झटके में मसल दिया. 5-0 सहज सोप्या रीतीने झेल सुटला. या प्रकारच्या चुका तुम्हाला शेवटी दिसत आहेत ज्यावेळेला तुम्ही खेळ संपल्यानंतर डगआउटमध्ये जातात. किती चुकी तुमची महत्वाची होती. पाहूया, मयूरचा झेल सुटला. मयूरचा खेळ आता येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये आणि पुढच्या सुद्धा येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे राहणार आहे. नितेश बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग, खूप चांगला कंट्रोल नितेशने ठेवला होता. पहा, कंट्रोल, पेशन्स या गोष्टी तुम्हाला ठेवाव्या लागणार आहेत, तरच मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकतो.
आणि मोमेंटम तुमच्या बाजूने आला तर तुम्ही मॅच मध्ये वर्चस्व गाजवू शकता, नाही आला तर तुम्ही मॅच मध्ये जिवंत राहू शकत नाही. ही मोमेंटमची कहाणी आहे. 5 वर्षांनी आतापर्यंत पहिल्या षटकाची कहाणी. दुसऱ्या षटकामध्ये नितेश रेडी आहेत. पाहूया. पहिला बॉल स्ट्राइक हँडला मयूर. पहिला बॉल ऑन साइडला. चेंडूला इतक्या लांब पाठवलं की पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. इट इज अ बिग हिट. षटकार 6 धाबा. टाकू पुलर लेन बॉल. फुल फेस ऑफ द बॅट. पॉवरफुल स्ट्रोक. भरपूर लांब चेंडूला पाठवलं होतं आणि पहिल्याच बॉलवर 6 धाबा येत आहेत. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंडचा फटका. आणखीन एक लगातार दुसरा षटकार. आणखीन एक षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक बाबूदादा यांच्याकडून असणार आहे. 2 पाहिल्यात. पाहूया. हॅट्रिक षटकार की पलटवार. 2 गोष्टी आपण आता पाहणार आहोत. नितेशवर केलेला हल्ला बॉल ज्या धाबा पॉवर प्ले मध्ये नाही झाल्या त्या धाबा आता दुसऱ्या षटकामध्ये बनतायत. व्हॉट अ स्टार्ट. सागर मात्रे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लेट्स सी काय घडतंय. पुढचा बॉल पायावरचा बॉल. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑर्मचा खेळाडू येतोय. एक कंप्लीट झाले. दुसरे डायरेक्ट हिट काम फिट. फलंदाज हितेश बाली बाद. पहिला धक्का. टीम स्वप्नपूर्ती संघाला गॉन. डांक्यू नाही हॅट्रिक पाहायला मिळाली परंतु डायरेक्ट हिट पाहायला मिळाला आणि नॉन स्ट्राइक एंडला हितेश बालीची विकेट सुद्धा पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मिस्टर आकाश आल्यात. मयूरने मॅचला ऑन केलंय आणि ऑन करत असताना आतापर्यंत 3 चेंडूची कहाणी. दाबादाब पलकावरती आहेत. 18-1 चर्चा करतायत 2 खेळाडू. फील्ड पोझिशन. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण खेळाडू पाहतोय. मिड विकेट. लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर मिड ऑफ. ही फील्ड पोझिशन आहे. आणि आता नितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. 18-1 पुढचा बॉल. आखू टप्प्याचा बॉल. शॉर्ट ऑन पुल करायचं. टायमिंग तितकंसं झालं नाहीये. दोघांच्या मध्ये तिघांच्या मध्ये आणि तिघांच्या मध्ये चेंडू जात असताना किती कंप्लीट. 2 कंप्लीट झाल्यात. बॅट स्विंगला भरपूर ताकद होती परंतु फटक्यामध्ये त्या टायमिंग मध्ये ताकद नव्हती. त्या कारणानं नो मॅन्स लँडला चेंडू पडतोय. 2 कंप्लीट झाल्यात. आकाशच्या एका षटकारासाठी सुनील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुनील काल्या पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मॅच कडे बोलणार आहोत. पुढचा बॉल. याबली प्ले ऑन मिस. वेगवान बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला 20-1 शेवटचा बॉल. पाहूया. शानदार कमबॅक आतापर्यंत राहिलंय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. आखू टप्प्याचा बॉल. वेगवान चेंडू.
बराच फेल चेंडू हवेत होता. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जातोय, फेकी झाली, फलंदाज ओ बाद. रनआउटच्या रूपाने आणखीन एक धक्का, मोठ्या विकेटचं बदन, मयूर बाद. दुसरा धक्का, स्वप्नपूर्ती या संघाला गॉन. टाकू पुष्पक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि पहिल्या 2 षटकांची कहाणी आतापर्यंत दाबा धावपलकावरती आहेत. थँक्यू, थांबवतोय. चला आपण यस, पहिल्याच बॉलवर चौकार. 25 वर 2. ओके, षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक असतं. ओ याबोली प्ले हँड मिस केलंय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि यस 22च्या रूपाने दानसोग्या धावपलकावरती येते. ओके, 26 रन, 26 वर 2. 2.2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. आकाशच्या एका षटकारासाठी सुनील काळल्या पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आकाशसाठी. ओ याबले आखूड टप्प्याचा बॉल, शॉर्ट आर्म पुल करायचं होतं, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. भरपूर वरून होता चेंडू, त्यासाठी ते कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 26 धावा धावपलकावरती आहेत. 2 महत्वाचे विकेट रनआउटच्या रूपाने बाद झाले. तिकडून दडपण वाढलं आणि पलटवार करत असताना आतापर्यंत होलीपाडा संघ बी मैदानाच्या आतमध्ये धावा थांबवतोय. पाहूया या धावा कशा प्रकारे बनणार आहेत आणि किती धाबांचं टार्गेट सेट होणार आहे. ओ यावली समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ दोघांच्या मधोमध आणि एक कंप्लीट, दुसरी सुद्धा कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. ताकद भरपूर लाभली होती. बराच वेळ चेंडू हवेत होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा खेळाडूने प्रयत्न केले होते परंतु दोघांच्या बरोबर मध्ये, त्या कारणाने 2 कंप्लीट झाल्यात. 28 रन, 28 धाबा, 28 वर 2. यामध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केलंय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू येतोय. 2 कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, येस 2 कंप्लीट झाल्यात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या खेळाडूने क्विक फेकी केली होती, त्या कारणानं 2 धाबा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. 3ऱ्या षटकातील आतापर्यंत 30 वर 2 ही आतापर्यंत कहाणी आहे. शेवटचा बॉल रेडी आहे. शेवटचा बॉल घेऊन, शेवटचा बॉल, फटका बराच वेळ हवेत. ओ एका हाताने, वा 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 वा, सुंदर झेल. मिड ऑफच्या खेळाडूने एका हाताने झेल टिपलाय. सुपर कॅच, फलंदाज बाद, गॉन. बनाया सोने का, गिरा बनाया सोने का.
बालनाथ मेहर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक कॅच साठी. हरेश वॉट सुपर कॅच. एका हाताने झेल बरोबर स्वतःला जज केलं आणि बॉलला जज करत असताना खूप चांगला झेल टिपला. अडचणी वाढल्यात. ज्या धाबा वेगाने बनत होत्या त्या धाबांना थांबवलंय आणि आतापर्यंत पहिल्या 3 षटकांची कहाणी 30-3 ही आतापर्यंत कहाणी आहे. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आल्यात. मिस्टर बंटी आल्यात आणि आता पाहूया शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. आता पाहूया इकडून 30 झाल्यात. मॅच इम्पॉर्टंट आहे कारण दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाल्यात. इकडे या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्यासाठी या मॅचला जिंकणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची बॅटिंग किती महत्वाची आहे, किती धाबा तुम्हाला बनवायचे आहेत आणि होलीपाडा बेई या संघासमोर किती धाबांचं टार्गेट सेट करायचं आहे. त्या अगोदर शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. अभिजित आल्यात. पहिलाच बॉल पॉवरफुल स्ट्रोक परंतु मिड विकेटच्या खेळाडूच्या बरोबर हातामध्ये फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर गॉन. कदाचित केवळ फ्लॅट स्ट्रोक होता, ताकदवर स्ट्रोक. अजून ताकद लावली असती कदाचित फ्लॅट षटकार सुद्धा पाहायला मिळाला असता. ताकद नव्हती, बॅट स्विंगला भरपूर ताकद, टायमिंग नव्हतं. फ्लॅट स्ट्रोक बरोबर मिड विकेटच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जाऊन बरोबर जल टिपला. फलंदाज बाद झाले. यशांक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. धाबा सुद्धा बघणार आहोत. 30-4 ही आतापर्यंत कहाणी आहे. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. इकडून येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किमान 10 धाबा, 40 धाबा इकडे या मैदानावर खेळत असताना तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. दुसऱ्या इनिंगची कहाणी. आतापर्यंत 3 मॅच पहिल्यात वेगाने धाबा बनतायत नो डाऊट. त्या धाबांचा पाठलाग खूप वेगाने होतोय. त्यासाठी तुम्हाला 40-42 या धाबा मैदानावर बनवाव्या लागणार आहेत आणि तुमची पॉवरफुल बॉलिंग अटॅक, तरच तुम्ही या मॅचला वाचवू शकता. पाहूया लेट्स सी काय घडतंय. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा मिड विकेट. लॉंग ऑर्मच्या जबल पासून चेंडू निघून जातोय. खूप चांगली फिल्डिंग. एक दुसरीला सहज सोप्या रीतीने कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट होत आहेत. एक धाव, दुसरी धाव आणि त्यामध्ये तिसरी धावेसाठी फार मोठा संघर्ष आतापर्यंत स्वप्नपूर्ती या संघाला करावा लागलाय. मैदानाच्या आतमध्ये ओ शॉट ऑन पूल. फाईन शॉट, फाईन लेगचा खेळाडू नव्हे तर यशांच्या मागे असलेल्या खेळाडूने सहज सोप्या रीतीने जेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं बदन. यशांक बाद. टीम स्वप्नपूर्ती संघाला 5वा धक्का. गॉन. थँक्यू. 32-5 ही आतापर्यंत कहाणी आहे. पलटवार केला होलीपाडा बी या संघाने आणि पलटवार करत असताना फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत. मयूरच्या विकेट नंतर फार मोठे दडपण वाढलं होतं आणि ते वाढत असताना 2 ॲज अ ओपनर सलामीर बॅटर जे रनआउटच्या रूपाने बाद झाले आणि तिकडून दडपण वाढत गेलं. ते दडपण कायम सुरू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत आहे. कोण पकडणार. ओ व्हाट अ कॅच. सुपर कॅच. ज्या रनिंग मध्ये येत असताना जो झेल पकडलाय खरोखरच मानावा लागणार आहे. आणखीन एका विकेटचं बदन. गॉन. 6वा विकेट बाद होतोय. पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या खेळाडूने स्वतःला जज केलं आणि स्वतःला जज करत असताना खूप चांगला झेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मुकेश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहा अडचणी वाढल्यात. इकडून तुम्हाला आणखीन एक मोठा ब्लास्ट आणावा लागणार आहे. धावपळ करते आतापर्यंत कहाणी. 32 धाबा. परंतु वाडा मॅग्निफिसंट बॉलिंग. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा आल्यात आणि 2 महत्वाचं विकेट. सुपर बॉलिंग. अभिजित खूप चांगली बॉलिंग करतायत. होलीपाडा बी या संघाने फार मोठा पलटवार या मॅच मध्ये केलाय. लगातार 2 षटकारानंतर असं वाटलं होतं की धाबा वेगाने बनतायत, परंतु मयूरच्या
आणि हितेशच्या विकेट नंतर संपूर्ण खेळ बदलला. ओ शॉर्ट पुल पॉवरफुल 90. ओ ये तो ये सबसे बडी गलती आहे. या अगोदर चित्र पाहिलं होतं, आता सुद्धा पाहिलंय. चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार 6 धावा. थँक्यू. शॉर्ट पुल पॉवरफुल स्वतःला जज करता. दोन कंप्लीट, 3 कंप्लीट. वाह, 2 चेंडू मध्ये 9 धाब्यांचा फासला बनलाय. या अगोदर येणारा षटकार आणि आताच्या 3 धाबा म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. जिकडे धाबा धावपलकावरती आहेत 41, 41, 40चा मजल पार केलंय स्वप्नपूर्ती या संघांनी आणि 42चं टार्गेट सेट केलंय टीम होलीपाडा बी या संघासमोर. मॅचला मजा येणार आहे. त्या अगोदर इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण डीजेल ऐकून लगेच बोलणार आहोत. इन ऍक्शन डीबीएन लाईव्ह. थँक्यू. शुभम नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी, त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नक्की, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नक्की. त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी, त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नक्की, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नक्की. त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी, त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी. थँक्यू. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. 42, 42 धाबांचं टार्गेट सेट केले.
टीम स्वप्नपूर्ती या संघाने होलीपाडा बी या संघासमोर पहा खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये ज्या धाबा बनवल्या होत्या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 2 चेंडूमध्ये जबरपास 9 धाबा आल्या आणि थोडाफार मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला होता. पाहूया दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. दुर्गेश आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या षटकामध्ये यशांक आल्यात. पाहूया अजून एक अपकमिंग यंगस्टर. पॉवर प्ले कशा प्रकारे असणार आहे, कोणाच्या बाजूने जाणार आहे, मोमेंटम कोण घेणार आहे, काय घडणार आहे. 42चा पाठलाग आहे, किती दडपण वाढणार आहे आणि या धाबांचा पाठलाग करण्यासाठी पॉवर प्ले मध्ये किती धाबा येणार आहेत. प्लॅन ए काय, प्लॅन बी काय, प्लॅन सी काय, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. लेट्स सी मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि यशांकच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. चला हर्षित, इतका वेळ नका घ्यायला सांगू प्लीज, अजून 2 मॅचेस बाकी आहेत. चला मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल 42 इज अ टार्गेट. पहिला बॉल पाहूया. पहिला बॉल कडक स्ट्रोक ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय. चेंडू खाली 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट आणि पहिल्याच बॉलवर 2 धाब्याने त्या 42च्या पाठलागला झाली सुरुवात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत होलीपाडा चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात, ऐकतात. तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामधून आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा शानदार दमदार आयोजन. यार्नाला केला नगरीमध्ये आपल्या भेटीला येणारी तिसऱ्या पर्वामधील शानदार दमदार स्पर्धा ती आपण पाहतात आणि ऐकत आहात. पॉवर प्लेची आतापर्यंत कहाणी. एका चेंडूचा खेळ झालाय, 2 धाबा धावफलकावरती आहेत. वारंवार घेतलेला बदल. आता पाहूया फील्ड पोझिशन सुद्धा पाहणार आहोत, कशा प्रकारे ते पॉवर प्ले मध्ये फील्ड पोझिशन आहे. लेट्स सी मॅचला पुन्हा एकदा रेडी होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर यशांक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ताकद तितकीशी नव्हती. 1 कंप्लीट झाले आणि एका धाब्याने समाधान मानावं लागलंय. क्विक थ्रो. काही कॉर्नरला जे खेळाडू होते त्या खेळाडूने क्विक थ्रो केला, त्या कारणानं फक्त 1च कंप्लीट. पहिल्या 2 चेंडूची कहाणी 3-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. 42चं टार्गेट सेट केलंय टीम स्वप्नपूर्ती या संघानं होलीपाडा बी या संघासमोर. DBN लाईव्ह युट्यूब वाहिनी, ज्या DBN लाईव्ह वर आपण हे थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं पाहतोय. या तिसऱ्या पर्वाचं होलीपाडा चषकाचं लाईव्ह ऍक्शन आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. चला पुन्हा एकदा वेळ घेतला गेलाय. फील्ड पोझिशन आपण पाहू शकता. रेडी आहेत पुन्हा एकदा यशांक. 2 चेंडू 3 धाबा 3-0. 42 42चं टार्गेट. पुढचा बॉल. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडूला फक्त ड्राईव्ह केलंय. सिंगल झाले कंप्लीट. पहा खूप चांगली सुरुवात आहे. पहिल्या बॉलवर आपण 2 पाहिल्या, दुसऱ्या बॉलवर सिंगल पाहिली, तिसऱ्या बॉलवर सुद्धा सिंगल पाहिले. पॉवर प्ले सुरू आहे. आतापर्यंत अपकमिंग यंगस्टरने खूप चांगली बॉलिंग केली. यशांक खूप चांगली बॉलिंग करतायत, परंतु या मॅच मध्ये तुम्हाला 2 हात करावे लागणार आहेत, कारण मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पराभूत झालात, त्यासाठी या मॅच मध्ये तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. पाहूया काय घडणार आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 4 धाबा 4-0. पुढचा बॉल. ओ या बेली आतमध्ये येणारा बॉल. बॉल लेफ्ट केलं होतं, त्याचं कारण बाहेर असेल, परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि वाईट बॉल नव्हे तर डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धाबा धावफलकावर आहेत. खूप चांगली बॉलिंग यशांक मैदानाच्या आतमध्ये करतायत. पाहूया पुढचा बॉल काय घडतं. स्ट्राईक एंडला. ओ यावेळी फटका बराच वेळ हवेत पॉवर पुल केल्याचा प्रयत्न केला. पाठीमागे स्वतःला जज करून खूप चांगला झेल. फलंदाज बाद. दुर्गेश बाद. पहिला धक्का होलीपाडा बी संघाला गॉन. थँक्यू. फटका बराच वेळ हवेत होता. दुर्गेशने हा फटक्याला ऑन साइडला एक्झिक्यूट केलं होतं. मिड विकेटच्या खेळाडूने बराच वेळ
चेंडूची वाट पाहिली, पाठीमागे गेले, स्वतःला जज केलं आणि स्वतःला जज करून खूप चांगल्या पद्धतीने जेल टिपला. पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पहिला धक्का, थोड्याशा अडचणी वाढल्यात कारण यशांगने आतापर्यंत पॉवर प्लेला पॉवरफुल बनवलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. 4-1 नितीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत स्वप्नपूर्ती हा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचा बॉल पाहणार आहोत. नितीन स्ट्राईक एंडला नव्याने आलेले फलंदाज. शेवटचा बॉल पॉवर प्ले. शेवटचा बॉल सुद्धा फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण सहज सोप्या रीतीने आणखीन एक जेल टिपलाय. नितीन आल्यात तसं जावं लागलंय. दुसरा धक्का टीम होलीपाडा बी संघाला गॉन. थँक्यू. पॉवर प्ले काय जबरदस्त बॉलिंग, पॉवरफुल बॉलिंग. यशांग 2 महत्वाचे विकेट आणि पॉवर प्लेला सुद्धा आपल्या बाजूने घेतलं आणि बाजूने घेत असताना फक्त पॉवर प्ले मध्ये 4 धाबा आल्या. मॅच मध्ये इक्वेशन सुद्धा पाहणार आहोत. येणारे 18 चेंडू आणि 38 फार मोठी सरासरी येऊन थांबले. त्याचं कारण होतं कारण यशांगने केलेली सुरुवात, यशांगने केलेली फ्लाइंग स्टार्ट, 2 महत्वाचे विकेट. तिकडून मोमेंटम थोडाफार शिफ्ट झाला आणि शिफ्ट येत असताना आतापर्यंत मोमेंटम स्वप्नपूर्ती या संघाच्या बाजूनी आहे. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय. योगेश नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आतिश पाहूया आता तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे आणि कशा प्रकारची बॅटिंग होणार आहे, किती धावा या षटकामध्ये बनणार आहेत आणि या धाबांचा पाठलाग कशा प्रकारे होणार आहे. पाहूया. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका वेगाने एक्झिक्यूट केलाय. बॅकआउट स्क्वेअर लागला. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग आणि सहज सोप्या रीतीने सिंगल झाले. पहिल्याच बॉलवर कंप्लीट. 5 धाबा धावपलकावरती आहेत. 5-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. थोड्याफार अडचणी वाढल्यात कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये तुमच्या धाबा बनल्या नाही. तुम्ही फक्त बनवल्या 4 धाबा आणि त्यामध्ये 2 महत्वाचे गडी बाद झाले होते. त्यासाठी होलीपाडा बी हा संघ फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. आता या अडचणीमधून येत असताना या प्रकारचे स्ट्रोक आणावे लागणार आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खूप चांगली फिल्डिंग, सिंगल कंप्लीट झाले. दाबा धावपल करते 6. पहा इकडून 2 मोठे ब्लास्ट येणं गरजेचं आहे, तरच फार तुम्ही या मॅच मध्ये थोडेफार पुढे जाऊ शकता, थोडाफार मोमेंटम आपल्या बाजूने घेऊ शकता. 1 नव्हे 2 मोठे ब्लास्ट, त्यासाठी तो प्रयत्न करावा लागणार आहे. दाबा धावपल करते 6. 6-2. पाहूया तिसरा बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तितकीशी ताकद नव्हती. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोअर लेगचा खेळाडू येतोय. वन्स अगेन पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. 5 स्वप्नपूर्ती या संघाने काय जबरदस्त पलटवार केलाय आणि पलटवार नव्हे तर हा धमाकेदार पलटवार आहे. कारण धावपळकरती बनत नाहीयेत, मोठे ब्लास्ट येत नाहीयेत. बॉलिंग अटॅक पॉवरफुल आतापर्यंत राहिलाय. फुल टॉस चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. याबली खूप असं वाटलं होतं की चेंडू निघून गेला होता. दुसरा टीम खूप चांगला होता, क्विक पैकी आणि 2 धाबा सहज सोप्या रीतीने कंप्लीट झालेत. पहा 1-2 धाब्याने जास्त दबाव नाहीये,
तुम्हाला इकडून या मॅच मध्ये परत येण्यासाठी 2 मोठे ब्लास्ट आणावे लागणार आहेत. आता 2 नव्हे 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, कारण आस्किन रन रेट जर आपण पाहिला तर खूप वेगाने वाढत चाललाय, दडपण वाढत चाललंय. खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि वन्स अगेन पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट झाल्यात. चला शेवटचा बॉल. 1.5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. कहाणी 11-11/2. शेवटचा बॉल, फुल टॉस बॉल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि वन्स अगेन पुन्हा एकदा 2 सहज सोप्या रीतीने कंप्लीट झाल्यात आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा पलकावरती 13-13/2. डीजेला ऐकून लगेच वळणार आहोत तिसऱ्या षटकामध्ये. चला मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आहोत. मॅच मध्ये इक्वेशन येणारे 12 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज. 12-29 सॉरी. चला इतका वेळ नका घेऊ, आपण ऑलरेडी भरपूर वेळ घेतला या मॅच मध्ये. हर्षद प्लीज घाई करा, सांगा प्लीज. चला 12-29 इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेले. वैष्णवच्या हातामध्ये तिसऱ्या षटकामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहा 12-29. इकडून किमान तुम्हाला या षटकामध्ये 15 धाबा, 15 धाबासाठी 2 मोठे ब्लास्ट. एका षटकाला मोठं करावं लागणार आहे, तरच होलीपाडा बी संघ या मॅच मध्ये परत येऊ शकतो, मोमेंटम आपल्या बाजूने घेऊ शकतो. लेट्स सी काय घडतंय. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत आहे. ओ दुसरा अटेम्प्ट बरोबर पकडला, फलंदाज बाद. तिसरा धक्का, होलीपाडा बी संघाला गॉन. वाजत राहतंय ग. माझ्या बच्च्याला करत होतो लय मी, मला आठवला पहिला किस, मग काय टाय टाय दिला तर नितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिल्याच बॉलवर विकेट. पहा मिडऑफच्या खेळाडूने सहज सोप्या रीतीने जेल पकडला. बंटी होते आणि आणखीन एक धक्का. अडचणी वाढत चालल्यात होलीपाडा बी या संघाच्या. काय जबरदस्त पॉवरफुल बॉलिंग अटॅक आतापर्यंत स्वप्नपूर्ती या संघाचा राहिलाय. ओ सफल ऑन द क्रॉस, क्लीन बोल्ट, दांडी गुल. आणखीन एक धक्का. नितेश आल्यात, तसं जावं लागलंय. गॉन.
पोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून बघून अगं पोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय अगं पोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय सोनू तुझ्यावर पिरीन झालाय रितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात ऑन हॅट्रिक. चला वैष्णव ऑन हॅट्रिक पाहूया तिसऱ्या पर्वातील हॅट्रिक पाहायला मिळेल का ओलीपाडा चषक 2026 मध्ये. चला वैष्णव हॅट्रिक वर आहेत पाहूया घेतलेला बदल फील्ड पोझिशन मध्ये घेतलेला बदल. आता पाहूया वैष्णव ऑन हॅट्रिक काय हॅट्रिक होईल का तिसऱ्या पर्वातील. रेडी आहेत स्ट्राईक एंडला बॅटर नवीन आलेले रितेश. हॅट्रिकचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. वाईड बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. धाबा सुद्धा बघणार आहोत आपण किती झाल्यात 14 फार मोठा अडचणीचा विषय राहिलाय कारण धाबा येत नाही येत. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा धाबा थांबल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या आणि अंतिम चेंडू षटकामध्ये 2 चेंडूमध्ये केलेला पलटवार फार मोठा होता. त्या 2 चेंडूंनी 9 धाबांचा फासला बनवला. 41 धाबा धावफलकावरती लगवले होते. 42चं टार्गेट सेट केले होतं. पुढचा बॉल ओ याबली वन्स अगेन पुन्हा एकदा वाईट बॉल. येस आमच्या ऑफिशियल पंच हर्षद त्या दिशेने वलतायत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला. दुसरा लगातार वाईट येतोय. धाबा सुद्धा बघणार आहोत 15 वर 4. आतापर्यंत 2.2 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. ऑन आहे हॅट्रिक. हॅट्रिक वाजवून ऑन आहे कारण आतापर्यंत या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण 2 विकेट पाहिली. पुढच्या 2 चेंडूमध्ये 2 वाईट पहिल्यात. आता पाहूया आणखीन एक बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सहज सोप्या रीतीने जबरदस्त स्ट्रोक पॉवरफुल स्ट्रोक फ्लॅट स्ट्रोक चेंडू गेला सीमारेच्या पार. षटकार 6 धाबा. टाके 21 रन 21 वर 4. काय जबरदस्त फटका चकट केलाय. पॉवरफुल स्ट्रोक 3 चेंडूचा खेळ झालाय. हॅट्रिक बॉलवर षटकार पहिला. आता मॅच मध्ये इक्वेशन 9 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. थोडाफार मॅच लावून करण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया षटकार आलाय. पुढचा बॉल 9 बॉल 21 धाब्यांची गरज. ओ क्लीन बोल्ड 2 यष्ट्या वाकवल्या. फलंदाज बाद. षटकारानंतर फार मोठा कमबॅक. आणखीन एक धक्का होलीपाडा बी संघाला गॉन. टांकवड्याचं टांकेव 21 वर 5वा धक्का. काय जबरदस्त बॉलिंग आहे. हॅट्रिक झाली नाही परंतु एका षटकात 3 विकेट आले. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट लगातार. तिसरा बॉल वाईट, चौथा वाईट, 5वा बॉलवर षटकार आणि 6व्या बॉलवर विकेट. 4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 21 वर 5. मॅच मध्ये इक्वेशन येणाऱ्या 8 चेंडू आणि 8 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज पंकज मैदानाच्या आतमध्ये आल्यात.
पाहूया फार मोठा पलटवार करावा लागणार आहे होलीपाडा बी या संघाला, तरच तुम्ही या मॅच मध्ये परत येऊ शकतात. ओ यापल्ली ऑन साइडला खेळायचा होता, पुढे गेल्यात, पाठीमागे येता येता भरपूर उशीर. आणखीन एक विकेट यावेळी रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद, पंकज बाद, 6वा धक्का गॉन. DJ RC Production. टाक्यू. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. रुपेश पहा फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत. एका बाजूने विकेट येत आहेत, दुसऱ्या बाजूने मोठे ब्लास्ट येत नाहीयेत. दोन्ही गोष्टी समांतर नाहीयेत, त्यासाठी फार मोठ्या अडचणीचा विषय राहिलाय. चला शेवटचा बॉल घेऊन पुन्हा तर रेडी आहेत. खूप चांगली बॉलिंग, 4 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये पाहिली आहेत. शेवटचा बॉल 21, अजून बनवायचे 21. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू निघून गेलाय. फाईन लेगचा खेळाडू येतोय, फेकी करतोय. ओ रॉकेट थ्रो होता, क्विक रॉकेट थ्रो, आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यात. आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 19 धाब्यांची गरज. 6-19 म्हणजे 3 मोठे ब्लास्ट. त्या अगोदर ऐकूया डिझेल आणि लगेच वळूया थेट मैदानाच्या दिशेने. टाक्यू शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. बनवायचे आहेत आता 6 मध्ये, बनवायचे आहेत 19. चला 6-19 या मॅच मध्ये राहिले गेले. शेवटच्या अंतिम षटकामध्ये मयूरच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहूया पहिल्या 2 चेंडू मध्ये एक मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. त्यासाठी तो प्रयत्न करावा लागणार आहे. होलीपाडा बी या संघाला फार मोठा पलटवार. पहिल्या 3 चेंडू मध्ये किमान 2 मोठे फटके, तरच तुमचा मोमेंटम थोडाफार तुमच्या बाजूने येऊ शकतो, तरच तुम्ही या मॅच मध्ये पुन्हा येऊ शकता. काय घडतंय पाहूया. पहिला बॉल 6-19, पहिला बॉल आणि पहिलाच बॉल इतक्या वरून मारलाय की बॉलला पाठवलं डायरेक्टली सीमारेषा पार. षटकार 6 धाबा. होलिया ही बदल डालता है. कल से अगर तू और तेरा छोकरा शहर में दिखाई दिए तो मैं बिल्कुल भी दया माया नहीं दिखाऊंगा. तो आलाय, फार मोठ्या जल्लोषाने आलाय, आणि येत असताना फुल टॉस चेंडूला सहज सोप्या रीतीने पाठवलं. कहाणी थोडाफार ट्विस्ट आलाय, कारण पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 13 धाब्यांची गरज. खूप चांगली बॅटिंग करतायत आतिशच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार एक षटकार पाहिलाय, परंतु आतिश इकडून मॅचला फिनिश करतील का की मयूर पलटवार करतील, फार मोठा प्रश्न आहे. होलीपाडा बी आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वप्नपूर्ती हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 मध्ये बनवायचे आहेत 13. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. पाहूया वन्स अगेन मयूर रेडी आहेत. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पुढचा बॉल, फुल टॉस बॉल मिस केलाय, आणखीन एक मिस केलाय. परंतु चेंडू निघून चला गॅप मधून, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडूला बीट करून चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. मोमेंटम शिफ्ट, कहानी में बड़ा ट्विस्ट.
थँक्यू. इतका मोठा पलटवार, फार मोठा पलटवार आहे. ज्या इक्वेशनला आपण या अगोदर 2 चेंडू अगोदर पाहिलं होतं 6 चेंडू 19 धाब्यांची गरज, आणि त्या इक्वेशनला आता पाहणार आहोत 4 चेंडू 9 धाब्यांची गरज. काय जबरदस्त बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आतिश. सुपर बॅटिंग. आतिश एकतर्फा एकाकी झुंज देऊन होलीपाडा बी संघासाठी उभा आहे. मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आहोत. येणाऱ्या 4 चेंडू 9 धाब्यांची गरज. पुढचा बॉल रेडी आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केले, फ्लॅट स्ट्रोक, 1 बाउन्स. येस, 1 बाउन्स, बाउंड्री लाईन क्लिअर. आणखीन एक शानदार दमदार स्ट्रोक, 4 धावा. थँक्यू. अर्नाळा ग्रामपंचायती सदस्य चंद्रकांत मेहर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. या होलीपाडे चषकाच्या वतीनं आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न बा. या साहेब, आपलं हार्दिक स्वागत. या होलीपाडा चषक 2026च्या वतीनं चंद्रकांत मेहर साहेब आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न बा. मॅच कडे वळणार आहोत. मॅच होती कुठे, मॅच बनली कुठे, मोमेंटम कोणाच्या बाजूने होता आणि मोमेंटम कोणी घेतला हातामध्ये. मोमेंटम आता पूर्णपणे होलीपाडा बीजा संघाच्या बाजूने आहे. अडचणी वाढल्यात. ज्या तुम्ही अडचणीला आतापर्यंत दबावामध्ये आणून ठेवलं होतं स्वप्नपूर्ती या संघाने, त्या अडचणी आता स्वप्नपूर्ती या संघावर वाढल्यात. चला, इतका वेळ नका घेऊ प्लीज, नाहीतर येणाऱ्या मॅचेस मध्ये ओव्हर कमी करण्यात येईल, षटक कमी करण्यात येतील. चला, आता 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. ऑल सेट. फील्ड पोझिशन मध्ये घेतलेला वेळ. आता ही वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. इकडून मयूरला पलटवार करावा लागणार आहे. 1 डॉट साठी जावं लागणार आहे. 1 डॉट. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षण. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. 2 कंप्लीट. येस, तिसरीचा प्रयत्न नाहीये. बॅकअप याई, परत 2 कंप्लीट. आता मॅच मध्ये इक्वेशन. येणाऱ्या 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. 6-19चा पाठलाग इतक्या सहज सोप्या रीतीने होतोय त्याचं कारण आतिशने केलेली बॅटिंग. सुपर बॅटिंग. कोणी विचार सुद्धा केला नसेल होलीपाडा बी संघ या मॅच मध्ये परत येतील. आणि परत येत असताना आतापर्यंत जो काय खेळ केलाय, जो काय आतापर्यंत आतिशने बॅटिंग केले, ती सर्वांच्या मनाला भावणारी आहे. इकडून पलटवारासाठी तुम्हाला 1 डॉट कडे जावं लागणार आहे. विकेट तर फार मोठं कमबॅक करतील. डॉट बॉल थोडाफार मोमेंटम तुमच्या बाजूने घेऊ शकतील. 2 गोष्टी आहेत, परंतु त्या 2 गोष्टीमधून मयूरला तो खेळ करावा लागणार आहे. फार मोठा पलटवार पाहूया. लेट्स सी. 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू येते. ओ, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. फार मोठा पलटवार. ज्याची चर्चा सुरू होती, पलटवार झालाय. मोठ्या विकेटचं बदन गॉन. तुझा आत्मा बाई. कुणासाठी विनो जादू टोना केला, माझा वाद दुसरीचा झाला. थँक्यू. पण टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो, टाळ्या. काय जबरदस्त बॅटिंग केले, सुपर फाईट बॅक. परंतु आता इतक्या मोठा पलटवार आला, या ज्याची चर्चा या अगोदर सुरू होती. कंपल्सरी चेस आहे. चला, 1 चेंडू 3 धाब्यांची गरज. आता बॅटिंग साठी येणार कोण, आता बॅटिंग साठी येणार कोण. डोकेदुखी वाढले. आता मोठा फटका आणावा लागणार आहे. 2 नभे. इकडून 2 जरी बनवले तर एका धाब्याने विजय होऊ शकतो. तिसरी आली तर मॅच फिनिश. अभिजित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पलटवार करण्याची संधी मिळाली मयूरला आणि फार मोठा पलटवार केलाय, कारण आतिशने केलेली बॅटिंग आणि त्या बॅटिंगला पाहण्यासाठी फार मोठा की फॅक्टर राहिला होता मैदानाच्या आतमध्ये. आणि की फॅक्टर राहत असताना जो काय पलटवार केलाय तो आतापर्यंत शानदार राहिलाय. पाहूया. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज. काय घडणार आहे. अभिजित आल्यात.
चला लगेच फिल्डिंग लावा प्लीज. भरपूर वेळ गेला या मॅच साठी. प्लीज प्लीज इतका वेळ नका घेऊ. चला फील्ड पोझिशन आपण पाहू शकतात आणि ती पाहत असताना आतापर्यंत 1 चेंडू 3 धाब्यांची गरज. चला लेट्स सी. अभिजित समोर मयूर, स्वप्नपूर्ती समोर होलीपाडा बी. काय घडणार आहे, कोणाच्या बाजूने जाणार आहे, एकाच्या बाजूने जाणार एकाच्या बाजूने बिघडणार आहे. लेट्स सी काय घडणार. फार मोठा प्रश्न आहे. पाहूया. इतका वेळ घेतला या मॅच मध्ये स्वप्नपूर्ती या संघाने आणि आता ही वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. इतका सुद्धा वेळ घेऊ नका की आलेला मोमेंटम निघून जाऊ शकतो. पाहूया. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज. मयूर समोर अभिजित. पाठीमागे पाठीमागे जा पाठीमागे जा. येस थांबल्यात. हुल देण्याचा प्रयत्न. कधी कधी हुल सुद्धा फार मोठी भूल होऊन जाते. फार मोठी भूल होऊन जाते. बराच वेळा असं पाहिलंय. पाहूया पुन्हा एकदा. रेडी आहेत. चला शेवटचा बॉल. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज. काय घडणार आहे. मयूर समोर पुन्हा एकदा अभिजित. ओ यावेळी 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 आतमध्ये. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय स्वप्नपूर्ती या संघाने आणि होलीपाडा बी संघ स्पर्धेबाहेर. व्हाट अ मॅच, व्हाट अ फिनिश. सुपर मॅच. थँक्यू 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 थँक्यू. टॉस कडे आपण वळणार आहोत. नेक्स्ट मॅच. अजून एक बिग फाईट आपल्या भेटीला येणार आहे. चला दोन्ही संघाचे संघाने लगेच या. आपण टॉस करणार आहोत. मॅच नंबर 5. 5व्या मॅचचा टॉस. किशोर केबीर आणि त्यांच्या अगेन्स्ट कॅप्टन या. कॅप्टन लगेच या.